12 जुलाई को हुए विधान परिषद चुनाव में कांग्रेस के 7 विधायकों पर क्रॉस वोटिंग का आरोप लगाया गया था। अब इस मामले में विधायक मोहन अन्ना हम्बर्डे की प्रतिक्रिया सामने आई है। हम्बर्डे का कहना है कि वो कांग्रेस के वफादार है और पार्टी के आदेश पर ही उन्होंने अपना वोट दिया। वे कांग्रेस छोड़कर कहीं नहीं जाएंगे। उन्होंने ये भी कहा कि उनको लेकर फैलाई जा रही अफवाहों पर विश्वास न करें। 12 तारखेला विधान परिषद आमदाराची निवड झाली। त्या ठिकाणी मला पक्षश्रेष्ठींनी नार्वेकर यांच्या कोट्यात मतदान करायला सांगितलं। त्या ठिकाणी पक्षाने दिलेले आदेश, पक्षानं दिलेली आम्हाला एक डमी पत्रिका दिली, त्याच्यावर मार्किंग करून दिली आणि त्या मार्किंगप्रमाणे मतदान करा आणि दिलेली डमी पत्रिका माझ्याकडे वापस आणून द्या। त्या ठिकाणी मी स्वतः सही करून नाव लिहून पत्रिका दिली आणि मी पक्षाच्या आदेशाप्रमाणे मतदान केलं। बघितलं असताना मला आणि पक्षाकडून काही आरोप आणि कारण नाही माझ्याकडे। प्रसार माध्यमातून माझं नाव येत आहे, पण ते चौकशी करतील आणि बरोबर आहे। त्या ठिकाणी 7 का 8 मतदान कमी झाले वाटतं माझ्या मतानं। बघितलं असताना कसं आहे 25 तिथं पडले आणि 7 मध्ये नाही का त्या 4 आमचे नाव आलेत। 7 मध्ये 4 नाव आमचे नाव आलेत, म्हणजे पडले नाहीत, म्हणजे 3 28च मतदान झालं आहे। बाकीच्या मतदानाचा शोध घेतील असं मला वाटतं। हे बरोबर, हे मान्य आहे। बघितलं असताना पाठीमागं राहुल गांधी आले तेव्हा नाही का अशोकराव चव्हाण साहेब हे भाजपमध्ये जाणार आणि अशोकराव चव्हाण साहेबांसंग माझंही नाव जोडलं होतं। नांदेडच्या सगळ्या खासदारांचं जोडलं होतं, पण अशोकराव चव्हाण साहेब हे गेले नाहीत। काल ते भाजपमध्ये अचानक गेल्यानंतर त्या ठिकाणी मी माध्यमातून सांगितलं की मी भाजपमध्ये जाणार नाही, मी काँग्रेस पक्षातच राहणार। पण त्या ठिकाणी नांदेडच्या काही लोकांनी आमचं थोडं म्हणजे याच्या वेळेस जिल्हाध्यक्ष होते वेळेस थोडं आमच्यामध्ये ग्रुप पडल्यामुळं काहीतरी पक्षश्रेष्ठीकर हे बी टीमचे माणसं होतं म्हणून अशी नोंद झालेली आहे। पण त्या बी टीमचे माणसं म्हणण्याकरता मागील 2 महिने गेल्यानंतर मी लोकसभेला माझ्या अंगावर इलेक्शन घेऊन मी स्वतः वसंतरावजीचं नाव खासदारी उमेदवार म्हणून नाही का मी पक्षश्रेष्ठीकडे मागणी केली आणि मी स्वतः ह्या ठिकाणी 2000 गेल्या भरला 2019मध्ये काँग्रेस पक्षाला 5000ची लीड होती। आता ह्यावेळेस मी नाही का 18,000ची लीड दिली आणि मी इमानदारीनं काम केलं आणि आज मी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये काम करणार आहे आणि उद्याच्यालाही काम पक्षामध्ये करणार आहे। पण मुळात मी भाजपमध्ये जाणार नाही। माझे विरोधक भाजपमध्ये जाणार तर यांनी मतदान केलं आणि ते आज मी नाही का माझी बी टीम नोंद आहे, हा चुकीचा आहे। आणि अशोकराव चव्हाण साहेबांनी मला कधी फोन केला नाही आणि मागल्या 2-3 भाजपमध्ये गेल्यानंतर आम्ही समोरासमोर कधी बसलो नाही।